धामापूरच्या जंगलासून ते रातची येत होते आणि नेमकं त्यांचं रस्तो चुकलो. रस्तो विचारूसाठी ते एका घराकडे गेले आणि जसे ते त्या घरात जाऊन बघतात तेव्हा त्यांका थंय जा काय दृश्य दिसलं ता बघून ते जागीच बेशुद्ध पडले. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुमका खूप खूप शुभेच्छा आणि या नवीन वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा, सुखी, समाधानी आणि आरोग्याचा जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आजची गोष्ट खूप भयानक हा, शेवटपर्यंत ऐका आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. ह्यो अनुभव आपले एक सबस्क्रायबर तनिष्क परब यांनी आपल्याक पाठवल्याने असा. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे. तर ही घटना असा धामापूर या गावातली. तेव्हा आम्ही धामापुरात राहायचो. माझे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर एकदा झाला असा, नोव्हेंबरचं महिनो जवळ इलो होतो आणि तुमका तर माहिती असा नोव्हेंबर डिसेंबर ह्यो महिनो इलो की शाळेंमध्ये सहली हे मोठ्या प्रमाणात काढले जातात. तर तेव्हासुद्धा माझ्या वडिलांच्या शाळेत सहलीचं नियोजन करत होते. सगळा काही झाला आणि अखेरीस सहलीची तारीख केली. 1 दिवसाची त्यांची सहल होती, कारण जास्त मोठी शाळा नसल्यामुळे जेमतेम 30-35 मुलं होती. म्हणून मग 1 दिवसाची सहल त्यांनी ठरवल्याने आणि बघता बघता तो दिवस इलो. माझ्या वडिलांची शाळा ही आमच्या घरापासून जवळजवळ 15-20 मिनटाच्या अंतरावर होती. आता ह्या अंतर ह्या बाईकचं अंतरा चलत जाऊ गेलास तर जवळजवळ अर्धो पाऊण तास जायचो. माझ्या वडिलांकडे तो एक मोटरसायकल होती, ज्यामुळे ते मोटरसायकलीनंच आपल्या घरातून शाळेत जायचे आणि थैसून घराकडे यायचे. जवळजवळ त्यांका त्या शाळेत 7-8 वर्ष झालेली, ज्यामुळे तो रस्तो एकदम त्यांच्या तोंडपाठ. पण धामापूर गाव या तुमका माहितीच असत, संपूर्ण घनदाट जंगल आणि जास्त कोणची तरी मानवी वस्ती नाही. तुरळक अशी गावा आणि जास्त गाड्यांची ये जा नसायची. पण माझ्या वडिलांका आता त्या सगळ्याची सवय झालेली. संध्याकाळचे ते आपले रोज घराकडे यायचे. पण त्या दिवशी झालं असं, सकाळी पहाटे उठान ते सहलीसाठी गेले. सगळी मुलं सकाळी इली होती. थैसून मग बस करून त्यांची ती सहल निघाली आणि दिवसभर जी काही ठिकाणं ठरलेली होती त्या ठिकाणांवर सगळे ते फिरले. आता तर आम्ही तुमका डिटेलमध्ये सांगत नाही, कारण गोष्ट खूप मोठी होय. तर सगळी सहल फिरान झाल्यानंतर रात्री 8-8:30च्या दरम्यान त्यांची ती बस शाळेकडे इली आणि सगळ्या पालकांका रात्री 9च्या दरम्यान शाळेत बोलवलेला होता. कारण लहान मुलं असल्यामुळे ती एकटी तर घराकडे जाऊची नाही, म्हणून पालक आधीपासूनच शाळेत उपस्थित होते. सहलीची जशी गाडी शाळेच्या जवळ इली तसे सगळे पालक गोळा झाले आणि एक एक करून आपल्या मुलांका ते ताब्यात घेऊक लागले. मग त्यानंतर सगळी मुलं आपापल्या पालकांसोबत घराकडे जाऊक लागली. तरी त्या सगळं होईपर्यंत रात्रीचे 8:30-9 वाजतिले. पण त्यातलं एक मुलगा होतो ज्याचो पालक काय येऊक राजी नाही, म्हणजे त्यांका येऊक काहीतरी उशीर झालं, ज्यामुळे तो एकटो थांबलेलो. आता तो मुलगो घराकडे गेल्याशिवाय माझे वडील काय येऊक शकत नाही होते, ज्यामुळे ते त्या मुलासोबत थांबले आणि बाकीचे जे शिक्षक होते ते आपले निघान गेले. माझे वडील तेव्हा हेडमास्तर असल्यामुळे त्यांका ते थांबाचं इलं. साधारण 9-9:15पर्यंत ते पालक इले आणि त्यानंतर त्यांनी तो रवलेलो पोरगो होतो त्याका त्या पालकाकडे सुपूर्त केल्याने आणि मग शाळा वगैरे बंद करून ते घाईघाईन आपल्या घराकडे येऊक निघाले. तरी रात्री 9:30 होऊन गेलेले आणि तेव्हाच्या काळी 9:30 म्हणजे खूपच रात्र. आता कसा 12-1 वाजेपर्यंत लोक असतात, पण तेव्हाचं काळ खूप वेगळं होतं. ते आपली मोटरसायकल घेऊन घराकडे येऊक निघाले. वाटेतलो तो जंगली रस्तो चीट पाखरू रस्त्यावर नाही आणि हे एकटेच त्या रस्त्याने येत होते. त्यात थंडीचे दिवस असल्यामुळे मरणाचा धुक्या पडलेला. गाडीच्या समोर जर कोण इला तरीही दिसायचं नाही, इतक्या धुक्या होता, ज्यामुळे माझे वडील हळूहळूच गाडी चालवत होते. ते ह्याआधी असे एवढ्या धुक्यासून कधीच गेले नाही होते. रात्री तर सोडा, संध्याकाळी 6 नंतर त्या वाटेन कधी यायचे नाही. पण एवढं सहलीक उशीर होय
आणि घराकडे येऊक एवढं वेळ लागत हे त्यांनी विचारच करूक नाही होतो. पण तरीसुद्धा आता घराकडे तर जाऊचा घरचे सगळे वाट बघत होते, ज्यामुळे ते घाईघाईनंच घराकडे येऊक निघाले. बघता बघता ते अर्ध्या वाटेत येऊन पोचले. धुक्या थंडी ह्या सगळा कापत कापत ते आपलेच चालत होते आणि तेवढ्यात त्यांच्या कानी एक आवाज पडलो. तो आवाज एका लहान मुलाच्या रडण्याचं होतं. संपूर्ण बाजूक काळोख आणि स्मशान शांतता असल्यामुळे तो आवाज पटकन त्यांना ऐका किलो. त्यामुळे त्यांनी गाडीचं वेग अजून कमी केल्याने आणि जसे ते गाडीचं वेग कमी करतात तेवढ्यात त्यांना रस्त्याच्या कडेकच कोणतरी एक मुलगो खाली बसलेलो दिसलो. त्या मुलाक बघून त्यांनी पटकन गाडीचं ब्रेक मारल्याने आणि ती गाडी थांबवून त्या मुलाकडे बघूक लागले. तो मुलगो ढोपरात असं पाय घालून रडत बसलो होतो. तेका त्यांनी विचारल्याने, "ए कोण तू? एवढ्या रातचं होय काय करतं?" तर त्या मुलान पटकन अशी मान वर केल्यान. बनियन पांढऱ्या रंगाची बनियन होती, छोटी पॅन्ट आणि पूर्ण मळलेली. तो रडत रडत माझ्या पप्पांका म्हणालो, माका घरची रस्तो गावत नाही, माका घराकडे सोडा." तो असं रडत रडत माझ्या पप्पांका ह्या सगळं बोललो. तसे पप्पा म्हणाले, "अरे एवढ्या रात्री खय हरावलं तू, खय राहतं, तुझं घर खया?" तेव्हा त्यांनी सांगितल्यान की मी हयच खैतरी बाजूक राहतोय, पण माका आता घराकडे जाऊची वाट गावत नाही. माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना मुलं खूप आवडायची आणि मुलांका असे ते कधी एकट्याक सोडायचे नाही, ज्यामुळे त्यांनी म्हटल्याने की तू काय घाबरा नको, मी तुका सोडतोय, तू चल माझ्यासोबत चल. तसं त्यांनी त्या मुलाक गाडीवर बसवल्याने आणि ते हळूहळू पुढे चलाक लागले. आणि ते सतत मागे वळण वळण मुलाक विचारत होते की हय खय राहतस तू, बघ जागा ओळखीची वाटता काय. पण त्या मुलाक काय समजत नाही होता. तो अक्षरशः थंडीन कुडकुडत होतो. माझ्या वडिलांका काय करूचं समजा नाही, तेका तर एकट्याक सोडूक शकत नाही, म्हणून ते त्याच्या घराच्या शोधाक लागले. एकतर त्यांका उशीर झालेलो, त्यात आता ह्यो पोरगो गावल्यामुळे त्यामुळे त्यांका अजूनच उशीर झालो. पण त्यांच्या डोक्यात आता फक्त एकच होता की ह्या मुलाक कसा तरी सुखरूप घरापर्यंत पोचवायचा. बघता बघता ते पुढे इले आणि तेवढ्यात लांबवर त्यांका एक लाईट दिसाक लागली. लाईट म्हणजे एक पिवळ्या रंगाचं बल्ब होतो. तसे ते त्या मुलाक म्हणाले, "ताब थंय एक घर दिसता, ता तुझं घर हा काय?" त्या लाईटीकडे बघून पोरगो म्हणालो, "हां होय होय, माझंच घर आवडतं ता." तशी त्यांनी गाडी थांबवल्याने आणि ते मुलाक घेऊन त्या लाईटीच्या दिशेने जाऊक लागले. रस्तो सोडून थोडा आतमध्ये एका जंगली वाटेन पुढे गेल्यानंतर ती लाईट दिसा होती. तसे ते त्या जंगली वाटेन चलत चलत त्या पोराक घेऊन त्या लाईटीच्या जवळ गेले. थंय जाऊन बघतात तर आजूबाजू पूर्ण जंगल, मोठमोठी झाडा आणि त्या झाडाच्या मधोमध एक छोटासा खोपाट होता, जुना मांगरासारख्या घर आणि पुढे कौलांच्या खाली पिवळं बल्ब जो जुन्या काळी लावायचे तो असं पेटत होतं. तसे ते त्या घराकडे गेले. घराचं दार बंद होता. त्यांनी दार वाजवल्याने एकदा दोनदा दार वाजवल्यानंतर पटकन दार उघडला. जसे ते समोर बघतात तर एक बाई आतून दार उघडत होती. त्या बाईक बघून तो पोरगो म्हणालो, "आई आई." पण एक गोष्ट विचित्र तेव्हा त्यांना वाटली की तिचो पोरगो रातचो घराकडे इलो नाही, पण त्या बाईक कायच वाटत नाही होता. ती एकदम शांत होती आणि तो पोरगो धावत धावत त्या घरात गेलो. तसे माझे पप्पा म्हणाले, "ओ ताई, ह्यो पोरगो तुमचं रस्तो हरवलं होतं." तशी ती बाई म्हणाली, "ठीक आहे, या रोजचाचा तो असंच खय काय फिरत असता." म्हणजे त्या बाईक कायच असं वेगळा वाटला नाही. पण माझे वडील म्हणाले की ठीक आहे, मरा दे, पोराक सोडलंय तरी. मग ते आपले तैसून निघाले आणि परत त्या रस्त्यान आपली जी बाईक लावलेली होती त्या ठिकाणी इले. गाडी काढल्याने आणि ते तैसून पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर अचानक काय झालं काय माहिती, ते रस्तो पुढे चलतात पण रस्तो काय संपा नाही. मी सांगितल्याप्रमाणे बरीच वर्ष ते त्या शाळेत होते, ज्यामुळे तो रस्तो काय त्यांच्यासाठी नवीन नाही. रोज त्यांचं येणं जाणं असायचा. पण त्या दिवशी तो रस्तो काय संपत नाही होतो. ते हडेतडे वाटेत खय जास्त वळले नाही होते, नेहमीच्याच रस्त्याने चलत होते, पण तो रस्तो काय संपा नाही. तेव्हा त्यांका आपल्या वाटलं की कदाचित रात्र असल्यामुळे काहीतरी चुकान रस्तो चुकलो असत, म्हणून आपण जरा कोण दिसला तर बघूया, आजूबाजूक चौकशी करूया. म्हणून ते कोण गावता काय बघत होते. हळूहळू पुढे पुढे गेल्यानंतर त्यांका अजून एक लाईट दिसली, तशीच पिवळ्या रंगाची. ते म्हणाले कदाचित कोणचं तरी घर हा, आपण जाऊन बघूया, त्यांका विचारूया. म्हणून त्यांनी गाडी लावल्याने आणि ते त्या घराच्या दिशेने जाऊक लागले. घराकडे जाऊन बघतात
तर तसाच घर जुना आणि दार लावलेला होता. त्यांनी दार वाजवल्यानंतर काही वेळात दार उघडला. जसे ते समोर बघतात तर तीच बाई जी मगाशी त्यांका दिसली होती. ता बघून माझे वडील घाबरले. इतकं पुढे चला नेलंय, इतकी गाडी चालवलंय आणि मी परत त्याच घराकडे कसं काय इलंय. तसे ते त्या बाईक म्हणाले, ओ ताई, माका घरचो रस्तो गावत नाही हा. माका रस्तो सांगशाल काय, बाहेर जाऊचो रस्तो खया गावाकडे. त्यांनी गावाचं नाव घेतल्याने ती बाई म्हणाली, हो तुमका आता रस्तो गावाचो नाही. तुम्ही एक काम करा, आजची रात्र माझ्याच घराकडे थांबा आणि उद्या सकाळ झाली की मग जावा. हे ऐकन माझे वडील म्हणाले, माका तर बाबा घराकडे जाऊचा, सगळे वाट बघतात. आणि हय कोण, मी येडो झाले काय थांबा. नाही मी जातोय. पण ती बाई ऐकाकच तयार नाही. ती म्हणाली, नाही ओ थांबा, तुमका रस्तो गावाचा नाही असो, तुमका हयत थांबायचं लागतला. वडील म्हणाले, नको मी चाललोय असं म्हणान त्याने त्यासून काढतो पाय घेतल्याने आणि ते पळत पळत गाडीकडे येऊन गाडी चालू करून बघतात तर गाडी काय चालू होई नाही. 4-5 वेळा किक मारून त्यांनी प्रयत्न केल्याने गाडी चलत नाही होती. पेट्रोल काढून बघतात, पेट्रोल तर होता, मग गाडी काय झालं काय माहिती. बरंच वेळ प्रयत्न करून कशी बशी गाडी चालू झाली. जशी गाडी चालू होता तसे ते परत थैसून वेगान निघाले. पुढे गेले पण तरीसुद्धा रस्तो काय संपा नाही. अशी हडेतडेची वळणं येऊक लागली. खयच्या रस्त्यान जाऊचा ताक त्यांना समजत नाही होता. मग आता त्यांची अशी परिस्थिती झाली की मरांदे, जो रस्तो गावात, ज्या बाजूक वळण गावात, त्या दिशेने मी आपलं जातोय असं म्हणत ते त्या वळणावरसून आतमध्ये जाऊन पुढे जाऊक लागले. आणि ते शापच हरावले. काय केल्या त्यांका थैसून त्या जंगलातून बाहेरच पडाक येत नाही होता. बरं तेव्हा आता सारखे डांबरी रस्ते किंवा पोस्टरा नावं बिवा अशी काय नाही होती. साधे मातीचे रस्ते होते, ज्यामुळे खय जायचा कसा जायचा काय समजा नाही. मोबाईलसुद्धा खूप जुने बटनावाले. आता मॅप वगैरे असतात, ज्यामुळे जास्त हरवाक होत नाही. पण तेव्हा तर असं काय नाही होतं. बघता ते अजून पुढे गेले. साधारण 1-1.5 तास उलटान गेलो. इतक्यात तर ते घराकडे जाऊन परत शाळेत देखील पोचले असते, ज्यामुळे ते आता थोडे घाबरलेले. आणि त्यानंतर जो काय प्रकार घडलो ता बघून ते तर पूर्णच घाबरले. परत त्यांना पिवळी लाईट दिसाक लागली. पण ह्या वेळेकसुद्धा ते ह्याच आशेवर की खयचं तरी दुसरा घर असत आणि त्यांना विचारल्यानंतर ते रस्तो सांगतील, कारण थंय राहणाऱ्या लोकांका रस्तो माहिती असता. म्हणून ते गाडी लावून परत त्या लाईटीच्या दिशेने जाऊक लागले. थंय जाऊन बघतं तर तसाच काहीसं घर दिसाक लागला. ते म्हणाले, नाही या दुसरा असत. त्यांनी दार वाजवल्याने जसा दार उघडला तर तीच बाई. तिसऱ्यांदा त्या बाईक बघून पप्पांच्या तर पायाखालचीच जमीन सरकली. आणि ह्या वेळेक सुद्धा ती बाई म्हणाली, तुमका रस्तो नाही गावाचो, तुमका आज हयत थांबायचा लागतला. तुम्ही एक काम करा, माझ्याच घराकडे थांबा. ते घाबरले, पूर्ण घामान भिजले आणि तसेच घाबरे गुबरे होऊन ते गाडीच्या दिशेने पळाक लागले. गाडीकडे जाऊन गाडी स्टार्ट करून बघतात तर गाडी बंद. ह्या वेळेक सुद्धा गाडी चालू होत नाही होती. खूप त्यांनी प्रयत्न केल्याने ह्या वेळेक गाडी चालूच झाली नाही. तसे ते आमच्या गावच्या देवीचं नाव घेऊक लागले. देवीचं धाव केल्यानंतर सुद्धा गाडी काय चालू होत नाही होती. 2-3 मिनिटं निघान गेली आणि तेवढ्यात त्यांका परत त्या बाईच्या आणि पोराच्या मोठमोठ्या रडण्याचा आवाज येऊक लागलो. तो आवाज ऐकून ते अजूनच घाबरले आणि जीव घेऊन गाडी थयच टाकून जीव रस्तो गावात त्या रस्त्याने पळाक लागले. पळता त्यांका असं जाणवूक लागलं की त्यांच्या मागसून कोणतरी चलता. पण त्यांच्यात आता मागे वळून बघूची हिंमतच होत नाही होती. पुढे गेले आणि तेवढ्यात त्यांका परत आधीपेक्षा असा वेगळा घर दिसाक लागला. लाईटसुद्धा पिवळसर होती, पण ह्या घर वेगळा, जागा वेगळी, ज्यामुळे ते घाबरलेले असल्यामुळे ते सरळ त्या घराच्या दिशेने गेले. त्यांका माहिती नाही की ते खय जातात, इतके ते घाबरलेले. जसे ते त्या घराकडे जाऊन पोचतात आणि घराचं दार वाजवूक जातात तेवढ्यात त्यांचं लक्ष असं बाजूक गेलं. घराच्या बाजूक एक आंब्याचा मोठा झाड होता आणि थैसून कसलो तरी त्यांका आवाज येलो. जसे ते त्या झाडाकडे वळण बघतात तर अक्षरशः त्या आंब्याच्या झाडाच्या मोठ्या मधल्या फांदीक आऊस आणि पोरगो साधारण 4-5 वर्षाचं दोघांनी त्या फांदीक गळपास लावून घेतल्याने होतं. आणि अक्षरशः ताजो गळपास कसे लावतात, त्यांचे हात पाय असे हलतात आणि पूर्ण असे फडफडतात.
असं तांकां थंय दृश्य दिसलं आणि ता दृश्य बघून ते तर थंयच बेशुद्ध झाले, कारण तोच पोरगो होतो आणि तीच बाई होती जी तांकां ह्या आधी दोनदा तीनदा दिसलेले. इतक्या भयंकर दृश्य बघून खंयचो माणूस असं जाग्यार स्थिर रावत. माझे वडील थंयच बेशुद्ध पडले. त्यानंतर पुढे काय झालं तर तांकां आठवेत ना. फक्त तांकां एक असो भास होत होतो. तांकां फक्त घोड्यांच्या पायांच्या टापेचो आवाज येत होतो आणि तांकां असं वाटा की ते असे घोड्यार बसले आहेत, एवढंच तांकां जाणवत होतं. बाकी कायच तांकां आठवत नाही होतं. आणि हडे घराकडे त्यांचे सगळे वाट बघत होते. माझे आजोबा म्हणजेच माझ्या वडिलांचे वडील इतकं रात्र झाली अजून इलो नाही कसो असं म्हणत ते आपले वाट बघत होते. आता येत, इतकं वेळ कसं झालो, सहल तर लवकर येतं. आणि तेव्हा फोन वगैरे होते पण त्या जंगली भागात सिग्नल नसल्यामुळे फोनव लागा नाही. खूप वेळा फोन करून बघितल्याने पण फोन काय माझ्या वडिलांनी उचलूक नाही. आणि एकदम रात्री ते आपले दार उघडून बाहेर बघूक लागले की येता काय बघूया, रस्त्यावर काही दिसता काय बघूया. म्हणून त्यांनी आपलं दार उघडल्याने आणि घराच्या अंगणात ते उतरले. आणि तेवढ्यात एक चमत्कारच झालो. घराच्या अंगणाचे जे पायरे होते त्या पायऱ्याच्याच बाजूक माझे वडील असे शांत असे बेशुद्ध अवस्थेत पडलेले. जेव्हा आजोबांनी माझ्या वडिलांका ते बेशुद्ध अवस्थेत बघितल्याने तेव्हा ते चांगलेच हादरले, कारण असा कसा काय झाला. आजोबा पटकन गेले आणि घरच्यांका सांगितल्याने पाणी घेऊन यावं, पाणी घेऊन यावं. तशी आजी तांबियो घेऊन येली आणि पटकन आजोबांनी ता पाणी पप्पांच्या तोंडावर शिंपडल्याने तसे पप्पा थोडे भानारिले. भानावर इल्यानंतर बघतात तर ते घराकडे होते. समोर त्यांचे वडील आई. ता बघून त्यांका जबरदस्त झटकोच बसलो. असा कसा काय झाला, मी हय कसं काय येऊन पोचलोय, कायच त्यांका समजलं नाही. मग लगेचच त्यांका घरात नेल्याने पाणी वगैरे दिल्याने थोडा शांत केल्याने आणि मग आजोबा विचारूक लागले, रे झाला काय, खय होतं इतका वेळ. तेव्हा माझ्या वडिलांनी हे सगळं घडलेलो प्रकार आजोबांका सांगितल्याने ता ऐकन ते चांगलेच हादरले. आजोबा म्हणाले, रे बाबा तू थोडक्यात वाचलं. आणि तेव्हा पप्पांनी ह्याव सांगितल्याने की त्यांका असं भास झालं होतं की ते घोड्यांच्या ह्याच्यावर बसल्यासारखं वाटतं, घोड्यावर बसल्यासारखं वाटतं. तेव्हा आजोबांका कळान चुकलं की ह्यो सगळं भास नाही होतो, तो देवचार होतो, देवचार. आणि देवचारानंच तुका त्या भुताटकीपासून वाचवून हयपर्यंत आणल्यान आणि सुखरूप घराकडे आणून सोडल्यान. तू जर थयच रावलं असतं तर तुझं काय खरा नाही होतं. ता ऐकन अक्षरशः माझ्या वडिलांच्या अंगावर काटो इलो. त्या दिवशी माझ्या पप्पांचं काय खरा नाही होतं. ते मोठ्या संकटात अडकलेले, पण देवचारान मात्र तेंका थंय अडकाक देऊक नाय, तेंका सुखरूप घरापर्यंत आणून सोडल्यान. तेव्हाच्या काळी देवचार हे खूप मोठ्या प्रमाणात असायचे आणि खूप लोकांका असे अनुभव देवचाराचे इलेले असत. त्यातलोच ह्यो अनुभव माझ्या वडिलांचो एकदम सत्य अनुभव असा. आणि त्यानंतर सुद्धा आजोबांनी एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले की तुका जी बाई आणि पोरको दिसलेलो ना, तिची एक घटना थंय घडलेली होती. तेव्हाच्या काळी म्हणजे आजोबा तेव्हा पप्पांच्या वयाचे होते. तेव्हा थंय एक मांगर होतो त्याच जंगली भागात आणि थंय एक कुटुंब रावायचं, नवरा बायको आणि 4-5 वर्षांचं पोरगो. पण तो नवरो होतो त्याका दारूची लत लागलेली. तो रोज रात्री दारू पिऊन यायचो, काम धंदो काही एक करायचो नाही. आणि त्याची जी बायको होती ती मोलमजुरी करायची, 4 पैसे कमवून घराकडे आणायची. पण ते पैसेसुद्धा तिचं नवरो दारूसाठी तिका मारून मारून तो सगळे पैसे काढून घ्यायचो. ज्यामुळे औशीकडे आणि तिच्या मुलाकडे 2 वेळाचा खाऊक अन्न पण नसायचा. 1-1, 2-2 दिवस ती भुकेलेल्याच अवस्थेत बसायची. ज्यामुळे त्यांचं जीवन खूप कडथड झाला होता. जगू की मरू त्यात त्यांका समजना. जगानसुद्धा मेलेल्यासारखीच गत होती. आणि या नवऱ्याच्या जाचा कंटाळान शेवटी त्या बाईने एक मोठा निर्णय घेतला. पोरग्याक तर उपाशी बघून बघून तिचं जीव आधीच खचलो होतं. ज्यामुळे अजून ह्याचे हाल नको म्हणून तिने एक निर्णय घेतल्यान की तिने बाजूच्या आंब्याच्या झाडाक दोघांका कळपास लावून घेतल्यान. तेव्हापासून असं म्हणतात की ती बाई आणि पोर अधरून त्या जंगलात दिसता. रात्री अपरात्री जर कोणतं गेलो तर हे अनुभव नक्की त्याका अनुभव गावतात. पण त्या दिवशी माझ्या वडिलांका ह्यो जो काय अनुभव इलो होतो तो मात्र खूप भयंकर होतो.
रात्रीचेच ते त्या जंगलासून येत होते आणि तेंका या असा काहीसा अनुभव गावला. पण देवचार होतो म्हणून ते ह्या मोठ्या संकटातून वाचले. नाहीतर ती बाई आणि तो पोरगो हेंका घेऊकच इलेलो. नाही ही गोष्ट सांगा आता ते परत जिवंत इले असते की नाही ह्या नाही माहिती. पण माका एक एवढाच म्हणायचा की देवचरान माझ्या वडिलांका वाचवल्यान आणि आमच्या पुढच्या पिढीकसुद्धा. जेव्हा जेव्हा माझे वडील ही गोष्ट सांगतात तेव्हा अक्षरशः माझ्या अंगार काटो येता. म्हणून ह्यो खास अनुभव मी तुमका सांगितलंय. असो काहीसो माझ्या वडिलांचो अनुभव होतो जो धामापुरातलो एकदम सत्य अनुभव असा. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो ह्यो असो काहीसो होतो आपलो आजचो आउटडोअरचो व्हिडिओ आणि ह्यो आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव असा जो तुमका कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर असेच अजून भारी भारी गोष्टी ऐकायच्या असतील तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि अनुभव जर तुमच्याकडे असतील तर ते माका नक्की पाठवा म्हणजे मी ते सगळे अनुभव असेच तुमका सांगत जाईन. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन. आणि त्याआधी ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माका खूप बरा वाटता त्यामुळे लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका या चॅनल नक्की सांगा जेणेकरून ते ऐकतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन पुढच्या वेळी रात्री 10:30 वाजता. बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्यावा. येत आहे.